ही स्पर्धा तुम्ही पाहतायत जय मसोबा 40+ उंबाडे आयोजित आई गावदेवी चषक 2021 स्ट्रायकेंडला पद्माकर भोईर. जरूर रेग्युलर क्रिकेटमध्ये थोडीशी डोळ्याला त्यांच्या दुखापत झाली होती, त्यामुळे थोडीशी क्रिकेटपासून ते दूर राहिले. मात्र आजही 40+च्या माध्यमातून 30 दहशत त्यांच्या माध्यमातून तुम्ही पाहिली. पहिल्या मॅचमध्ये षटकाराने खातं उघडलं होतं. आता मात्र त्यांची फाईट आहे जय मसोबा उंबाडे या संघाबरोबर. दोन्ही संघाला विश ऑल द बेस्ट. बेतोड संघाला हार्दिक शुभेच्छा. दीपकदादा भोईर यांच्याकडनं जे यूट्यूबच्या माध्यमातून ही स्पर्धा एन्जॉय करतायत. आत्ताचा बातचीत सुद्धा आमची झाली त्यांच्यासोबत. राजू भोईर येत आहेत पहिलं षटक घेऊन उंबाडे संघाच्या वतीने. वाडेकर विरुद्ध खिडकाली या पुढचा सामना असेल लगेच यानंतर. राजू भोईर गोलंदाजी मार्कवर. पहिला चेंडू डान्सिंग डाऊन द विकेट, मात्र क्षेत्ररक्षक इथे चूक करतायत. मिड विकेटला चेंडू वन बाउन्स सीमा पार जाईल 4 धावांसाठी. इथे पद्माकर भोईर आणि संदीप भोईर दोन दिग्गज खेळाडू सलामीला आलेत वेतोडे संघाच्या माध्यमातून. आणि पहिल्या चेंडूती चौकार आलाय. अकुल टप्प्याचा बॉल बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने चेंडू जाईल सीमा पार. पद्माकर भोईरच्या बॅटमधून येणारा बॅक टू बॅक दुसरा चौकार. बॅक टू बॅक 2 चौकार आलेत पद्माकर भोईर यांच्या बॅटमधनं. पद्माकर भोईर यांनी इथे 6 चेंडू 6 चौकार मारले तर अजय पाटील यांच्याकडनं 3000 रुपयाचं कॅश प्राइज असेल पद्माकर भोईर यांच्यासाठी सलग 6 चौकारांसाठी. आणि मारू शकतात पद्माकर भोईर, क्षमता आहे त्यांच्यामध्ये. एक का त्यांनी गाजवलंय बितोडे गावासाठी. डान्सिंग डाऊन द विकेट, पुढे सरकलेत. चेंडू सरळ जाईल वाईडिश लॉंगांच्या वरून षटकारासाठी. पद्माकर भोईर ऑन फायर तुम्हाला 2 चौकार आणि 1 षटकार. इथे मात्र शॉर्ट पॉइंटला थोडीशी चूक होते. एक धाव जरूर इथे मिळेल. धावसंख्या 15. इथे मात्र संदीप भोईरच्या बॅटमधून फटका चांगला वाईडिश लॉंगांच्या दिशेने. क्षेत्ररक्षक थोडा थांबले, त्यानंतर पुन्हा वेगाने धावले. 2 धावा जरूर इथे मिळत आहेत. तर 17 धावा झाल्या बेतोडे संघाच्या. 4 षटकांची मॅच आहे. ते बेतोडे संघाला चांगलं ठाऊक आहे, त्यामुळे वेगाने फलंदाजी करतायत राजू भोईर राईट मोर द विकेट. इथे मात्र फटका चांगला आहे मिड विकेटच्या दिशेने. चेंडू वेगाने सीमा पार जाईल. धावा आणि फक्त धावा तुम्हाला पाहायला मिळतात. पहिल्या षटकात तब्बल 21 धावा. फलंदाजी तुम्हाला पाहायला मिळाली पद्माकर आणि संदीप भोईरच्या बॅटमधून. तब्बल 21 धावा कुठल्यात. रेग्युलर संघ ज्यावेळी खेळतात तेव्हाही एवढ्या धावा कदाचित पाहायला मिळत नाही. आता 40+चे खेळाडू सुद्धा पॉवर प्लेमध्ये तब्बल 21 धावा कुठतायत. संदीपने वैयक्तिक 30 धावा सुद्धा कुठल्या होत्या पहिल्या मॅचमध्ये. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाज
संदीप येत आहेत. फलंदाज संदीप भोईर नो सेकंडला आहेत. स्ट्राईक एंडला पद्माकर भोईर आहेत. एकच षटक पॉवर प्ले. 4 षटकांची मॅच आहे लक्षात घ्या. त्यामुळे एकच षटक पॉवर प्ले असेल. 4 फ्रेश गोलंदाज तुम्हाला वापरावे लागतील. पहिल्या मॅच मध्ये बेतोडे संघाने 71 धावा कुठल्या होत्या हे विसरून चालणार नाहीये. या स्पर्धेतील त्या सर्वाधिक धावा आहेत. पहिल्या षटकात 21 आले. आता मात्र कमबॅक करावं लागेल गोलंदाज संदीप या गोलंदाजाला. इथे मात्र फटका चांगला, मात्र टायमिंग व्यवस्थित जुळला नाहीये. स्क्वेअर लेगला क्षेत्ररक्षक आणि फलंदाज पद्माकर भोईरची खेळी इथे होईल समाप्त. पहिला धक्का बेतोडे संघाला. तिसऱ्या क्रमांकावरती सोपान पाटील येत आहेत. रणनीती तुम्ही पाहतायत. डावखुऱ्याचा फलंदाज हीच रणनीती आज अजयने वापर केली. खाडी चषक मध्ये जय भोईरला तिसऱ्या क्रमांकावरती पाठवलं होतं. इथे कॅप्टन जयेंद्रने सुद्धा तीच रणनीती वापरली. सोपान पाटीलला तिसऱ्या क्रमांकावरती पाठवले कारण डावखुऱ्याचा फलंदाज आहे. त्यामुळे डावखुऱ्याचा फलंदाज नेहमीच इम्प्रेस करत असतात. हा प्रयत्न असेल. लेफ्टी रायटी ज्यावेळी कॉम्बिनेशन असतं ते गोलंदाजाला थोड्याशा जरूर अडचणी येतात. त्यामुळे बरेचसे कॅप्टन ही रणनीती वापरतात लेफ्टी रायटी. 21 धावा झाल्यात. एक गडी बाद. 4 षटकांची मॅच आहे. इथे फटका चांगला आहे. लॉंग ऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक कोणी नाहीये. चेंडू जाईल सरळ सीमा पार. चौकार. डीजे 25 धावा झाल्यात बेतोडे संघाच्या. पहिल्या चेंडूची जरूर विकेट मिळाला पद्माकरचा, मात्र तरी धावा येत आहेत. अजून एक चांगला फटका. लॉंग ऑन वरनं क्षेत्ररक्षक आलेत, मात्र चेंडू सरळ जाईल सीमा पार. सलग 3 चौकार आले संदीप भोईरच्या बॅटमधून. तर शेवटच्या 2 चेंडूतील त्यांनी चौकार ठोकले होते दुसऱ्या षटकात पहिल्या षटकातील. आणि आता मात्र शेवटचे चेंडू 1 चौकार आणि आता 2 चौकार असे सलग 3 चौकार. अक्कू टप्प्याचा बॉल आणि चेंडू जाईल लॉंग लेगच्या दिशेने सीमा पार. चौकार. धावा आणि फक्त धावा. शेवटच्या चेंडूवरती संदीप भोईरने चौकार मारला होता आणि आता मात्र सलग 3 चौकार म्हणजे सलग 4 चौकार इथे संदीप भोईरने ठोकलेत. पद्माकर भोईर यांच्यासाठी नक्कीच कॅश प्राइज होतं 7 चौकारांसाठी. इथे मात्र आपला रिव्हर्स अस्त्र बाहेर काढलंय. संदीप भोईर याच खेळासाठी जाणले जातात. हा येणारा सलग 5वा चौकार. सदतीस धावा झाल्यात. याच फटक्यानी प्रसिद्धी मिळाली संदीप भोईरला टेनिस बॉल मध्ये. 5 चेंडूत 5 चौकार मारण्याचा विक्रम नोंदवलाय. आणि इथे मात्र चेंडू सरळ जाईल मिड विकेटच्या वरून. 6व्या चेंडूवरती मात्र षटकार. बेतवडे संघाने 2 षटकात 43 धावा कुठल्या आहेत.
12 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. त्रेचाळीस धावा झाल्या. 2 षटकांचा खेळ संपला आणि तिसरं षटक घेऊन येतात गोलंदाज प्रदीप भंडारी येत आहेत आणि सेकंडला फलंदाज सोपान पाटील आहेत. डावखुळ्याचा फलंदाज. 2 षटकात तब्बल 43 धावा कुठल्या आहेत. या स्पर्धेतील सर्वाधिक धावा कुठण्याचा विक्रम सुद्धा नोंदवला 71. प्रदीप येत आहेत तिसरं षटक घेऊन. 2 षटकात तब्बल 43 धावा झाल्यात बेतोडे संघाच्या 1 गडी बाद. इथे मात्र सोपानच्या बॅट मधून फटका चांगला मात्र चेंडू बराच वेळ हवेत आहे. इथे मात्र चेंडू जाईल सीमा पार चौकार. धावा आणि फक्त धावा. धावा थांबवायच्या कशा हा प्रश्न पडला आता जय मसोबा उबाडे संघाला. कारण धावा तब्बल झाले 47. 13 चेंडूचा खेळ आतापर्यंत जवळ संपलाय. सोपान चौकारने खातो करतोय. संदीप वैयक्तिक 28 धावांमध्ये खेळतोय. 7 चेंडूचा खेळ त्याने केलाय. इथे मात्र एज लागते शॉर्ट थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक. आता मात्र सिंगल मेल. 1 धाव. धावसंख्या 48. तिसरं षटक मार्गस्थ आहे. 48 धावा झालेत. 48 धावा झालेत. 10 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. इथून क्षेत्ररक्षक थोडासा बदल करतायत प्रदीप भंडारी. संदीप भोईर स्ट्राईक एंडला आलेत. त्यामुळे क्षेत्ररक्षक थोडासा बदल करावा लागतोय. इथे मात्र चांगला चेंडू होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा इथे संपर्क होत नाही. डॉट बॉल. फिरकी गोलंदाज आपण मध्ये प्रदीप भंडारी. आणि प्रदीप भंडारी यांची ॲक्शन तुम्ही पाहिली तर नक्कीच तुम्हाला आठवण होईल. बेतुळे संघाचे सोपान पाटील याच पद्धतीने जे 9 सेकंडला फलंदाजी करतायत अशीच एक शैली आहे त्यांची गोलंदाजी करण्याची. बघा सेम ॲक्शन. इथे फटका चांगला आहे. चेंडू वाईडिश लॉंग ऑनच्या वरून आउट ऑफ द पार्क. षटकार. स्प्लिट. 54 धावा धापालकोजी झाल्यात बेतोडे संघाच्या. इथे मात्र बघा धावची जी संधी होती ती गमावली. धावा झाल्यात 55. 1 गडी बाद. 55 अशी बेतोडे संघाची धावसंख्या. तिसरं षटक मार्गस्थ असताना. पंचावन्न धावा झाल्यात. संदीप
भोईर वैयक्तिक 35 धावांवरती खेळत आहेत. मॅरेथॉन इनिंग. इथे मात्र सोपानच्या बॅट मधून हा धमाका. वाईडिश लॉंग ऑनच्या वरून चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. तो विशाल भोईर स्टँड आहे बघा. कुंदन कुंदन बघा तुमच्या मागे एक बाईक आहे त्या साईडला आरसा फिरवायचा आहे. मंडपमध्ये नाही तिकडे लांब आहे थोडी. ती नाही त्याच्या पुढे 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 सर. धन्यवाद. क्या बात आहे. उगम शेलार आहे तिथे. संदीप भोईरने 5 चेंडूत 5 चौकार ठोकले. मात्र उगम शेलारने याच मैदानात भगवा चषकमध्ये 5 चेंडू 5 षटकार ठोकले होते. 61 धावा झाल्यात. एक गडी बाद. शेवटचं षटक टॉससाठी यायचे. खिडकाले आणि वाडेकर. विजय पाटील आणि मॅच मध्ये 71. या मॅच मध्ये 62. म्हणजे फलंदाजी किती स्ट्रॉंग आहे बेतोडे 40+ संघाची. सेकंडला सोपान पाटील आहेत. डावखुळ्याचा फलंदाज 3ऱ्या क्रमांकावरती आलाय. त्याच्या बॅटमधून सुद्धा एक षटकार 1 चौकार आलाय. क्षेत्रक्षम थोडासा बदल करतोय तो उंबाडे संघ. चला त्यातील खिडकालीचे कॅप्टन टॉससाठी या आणि त्यांना फाईट करेल तो वाडेकर. डॉट चेंडू इथे पाहायला मिळते. चांगली गोलंदाजी पहिल्या मॅच मध्ये सुद्धा सुरेशने चांगली गोलंदाजी केली होती टीम आडवलीच्या विरुद्ध. धावा डिफेन्स करत असताना त्यांनी शेवटचं षटक खूप चांगलं फेकलं होतं. तोच गोलंदाज तुम्ही पाहताय सुरेश. मात्र धावा आता पाहिल्या तर 62 झाल्यात. शेवटचे 4 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. इथे फटका चांगला आहे. मिड विकेटच्या वरून चेंडू आउट ऑफ द पार्क. षटकार. धावा 68 धावा तुम्हाला धापल कधी पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. चेंडू बघा किती लांब गेलाय. 68 धावा. धावांचं डोंगर इथे उभारलंय आपण पाहतोय. पुढची मॅच खिडकाली विरुद्ध वाडेकर. दोन्ही टीमच्या कॅप्टन यायचे टॉससाठी. विजय पाटील जे कॅप्टन आहेत वाडेकरचे. 3 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सोपानने 17 धावांचं योगदान दिलंय तर संदीप भोईर वैयक्तिक 36 धावांवरती खेळतोय. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा धावा खूप चांगल्या कुठल्या होत्या. संदीपने गोलंदाजी केली होती. अजून एक चांगला फटका मिड विकेटच्या दिशेने. मात्र आता क्षेत्ररक्षक आहेत. एकच धाव. धावसंख्या 69. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. रायटी बॅट्समन आलाय. मात्र कव्हर्स डीप पॉइंटलाही क्षेत्ररक्षक ठेवलाय. म्हणजे 5 खेळाडू ऑफसाईडला तुम्हाला पाहायला मिळतात. प्रदीप भंडारी क्षेत्ररक्षक लावतायत. धावा 69 झाल्यात. 2 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. 18 धावांवरती सोपान खेळत आहेत. 36 धावांवरती संदीप भोईर खेळत आहेत. इथे मात्र संदीप भोईरच्या बॅटमधून अजून एक धमाका. स्क्वेअर लेगच्या वरून षटकार. पंच्याहत्तर धावा झाल्यात.
एकदा जोरदार टाळ्या होत्या संदीप भोईरसाठी, जो वैयक्तिक 42 धावांवरती खेळतोय. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे. काय फलंदाजी केली आतापर्यंत. बेचाळीस धावा वैयक्तिक कुठल्या आहेत. आता मात्र सुरेश या गोलंदाजावर सुद्धा हल्ला चढवलाय संदीप भोईरने. तर याच खेळासाठी ते जाणले जायचे. खूप मोठं योगदान त्यांचं राहिलं. रेग्युलर सुद्धा बेतोडे संघाटी खुल्या गटातनं सुद्धा या खेळाडूला भरपूर मागणी असायची. इथे मात्र एज लागते आणि चेंडू जाईल नॉन स्टॉप सीमा पार. 4 धावांसाठी आणि वैयक्तिक 46 धावा कुठल्या आहेत संदीप भोईर. 5 षटकांचा सामना असता तर नक्की संदीप भोईरने अर्धशतक सुद्धा ठोकलं असतं. धावा झाल्यात 79 आणि उंबारडे संघासमोर 24 बॉलमध्ये 80 धावांचं टार्गेट आहे. 4 षटकांमध्ये 80 धावा आता करायच्या आहेत. लक्ष मोठं आहे. टी शर्ट सुद्धा तुम्ही पाहताय बेतोडे संघाच्या एकच वादा राजीव दादा. खाडी चषकच्या टी शर्ट तुम्हाला पाहायला मिळत आहेत. रमेश गोल्ड अवधी खाडी चषकचा सिम्बॉल तुम्हाला पाहायला मिळतोय. नार हॉस्पिटलचे डायरेक्टर दिनेश रामन पाटील. 80 धावा पाहून नक्कीच अजय सुद्धा विचार करत असतील की 40+ खेळाडू आपण पाहिले तर 4 षटकात 79 धावा ठोकतायत. म्हणजे बऱ्याच वेळा रेग्युलर संघाला 5 षटकात 50 धावाही होत नाही. आता एक गोष्ट नक्कीच सांगेल, अजयच्या टी शर्ट ज्या अजयने आणल्यात त्या लकी ठरल्या आहेत. कारण की 79 धावा कुठल्या 4 षटकामध्ये. चला टॉससाठी यायचे वाडेकर आणि खिडकाली. बरेचसे खेळाडूंना टी शर्ट सुद्धा लकी असतात. आम्ही दिनू कांबळेला सुद्धा पाहतो, जो अंबरनाथचा खेळाडू लकी टी शर्ट नेहमीच त्यांनी उल्लेख केलाय त्या टी शर्टचा, त्या जर्सीचा. आणि इथे खूप चांगला ड्रेस कोड तुम्हाला पाहायला मिळतोय. ज्ञानेश्वर पाटील सुद्धा तुम्ही पाहताय इन ॲक्शनमध्ये. सकाळच्या सध्या एक झेल सुटला होता ज्ञानेश्वर पाटील यांच्याकडनं. चला खिडकाली संघाचे संघनायक आलेले आहेत. वाडेकर संघाचे संघनायक विजय पाटील यायचे टॉससाठी. सामना 4 षटकांचा असेल या पुढचा. चला वाडेकरचे कॅप्टन या विजय. चला वाडेकर संघाचे कॅप्टन या लवकर. चक्री वादन नक्कीच आलं होतं संदीप भोईर नावाचं, ज्याने 46 धावांची काही साकारली नाबाद. पहिल्या मॅच मध्ये सुद्धा 30 गोलंदाजी सुद्धा संदीपने चांगली केली होती. आणि आता लक्ष 80 धावांचं आहे. लक्ष जरूर मोठं आहे आणि या लक्षाचा पाठलाग जय महोत्सव उंबरडे संघ कशा प्रकारे करेल या ऐकण्यासाठी पुन्हा एकदा आपण जाणार आहोत योगेश पाटील यांच्याकडे. चला वाडेकर संघाचे कर्णधार विजय पाटील यांनी यायचं आहे नाणेफेकीसाठी. पहिल्या सत्रामध्ये आपण चौकार षटकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली बेतोडे संघाच्या फलंदाजांकडून. त्याचं प्रत्युत्तर कशा प्रकारे केलं जाईल. पहिल्या चेंडूवर मोठा प्रहार केलाय. क्षेत्ररक्षक आहे डीप मध्ये, परंतु त्यांना चकमा देऊन चेंडू गेलाय सीमा पार चौकार.
ज्ञानेश्वर भोईरकडून अण्णा पंजे यांना शुभेच्छा आलेल्या आहेत चांगल्या कामगिरीसाठी. पाहूया दुसरा चेंडू. आता मात्र उंचावून टोळाला फटका गगनभेदी, परंतु अंतर मात्र गाठता आलं नाही चेंडूला आणि चला वाडेगड संघाला मी वारंवार विनंती करतोय, आपण यायचंय. विजय पाटील आपण यायचंय. दुसऱ्या फेरीतील शेवटची लढत खिडकाळी विपक्ष वाडेगर दोन्ही संघाच्या कर्णधारांना मी आमंत्रित करतो की नाणेफेकीसाठी आपण उपस्थित राहायचे. खिडकालीचे कप्तान इथे उपस्थित आहेत, सुनील मामा आहेत. पाहूया पुढचा चेंडू खेळून करतील अण्णा, ऑफ साईडला चेंडू जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स 3 बाउन्स आणि चेंडू जाईल सीमा पार चौकार. खूप जास्त होतं आणि चेंडूमध्ये गती जास्त होती, त्यामुळं चौकार येतोय. आणण्याच्या बॅटमधून जर जिंकायचं असेल तर हवाई सफर करावे लागतील. अशक्य असं काहीच नाहीये. कॉन्क्रीटची खेळपट्टी मोठ्या स्कोअरसाठी जाणली जाते, त्यामुळं कोणतंही आव्हान इथे मोठं नाहीये. अतिशय सुरेख चेंडू टॅक ऑफ झालाय, चेंडूनी उचली घेतल्या. शॉर्ट बाउन्सर ज्याला म्हटलं जातं, नाका जवळून जाणारा चेंडू, परफ्यूम डिलिव्हरी म्हटलं जातं ज्याला. आता मात्र चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक येतील आणि जज करता आलं नाहीये. 1 बाउन्स घेताना क्षेत्ररक्षक 2 धावा पूर्ण. मोठी फटकेबाजी करण्याची क्षमता आहे आनंद याच्यामध्ये. प्रयत्न चालू आहेत परंतु टायमिंग जुळत नाहीये. चेंडू आणि बॅटचा संपर्क होत नाहीये बरोबर. जर संपर्क झाला तर चेंडू मात्र दर्शक दीर्घामध्ये तोच प्रयत्न आहे, परंतु फलंदाजापासून थोडस लांब ठेवलं चेंडू, पोहोचता आलं नाही अनंता याला. परिणामी निर्धाव चेंडू. एका षटकाच्या समाप्तीनंतर उंबरडे संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 10 या आकड्यावर. चला मी आमंत्रित करतो प्रदीप जाधव यांच्या हस्ते नाणेफेकी केली जाईल. वाडेगर विपक्ष खिडकाली, प्रदीप जाधव यांच्या हस्ते नाणेफेकी केली जात आहे. काय फटकेबाजी पाहायला मिळाली संदीप भोईर च्या बॅट मधून. आतिषबाजी चौकार षटकारांची पाहायला मिळाली. पाच ओव्हरचा जर सामना असता तर नक्कीच सेंचुरीच्या पुढे गेले असते आणि संदीप भोईर यांची 50 नक्कीच पूर्ण झाली असती. 46 वैयक्तिक धाव संख्या ठोकली आहेत. 79च्या धावसंख्येमध्ये वैयक्तिक 46 ची नाबाद पारी संदीप भोईरेच्या बॅटमधून. तर दुसरं षटक हाताळण्यासाठी येत आहेत गोलंदाज सुनील. सामोरे जातील फलंदाजीसाठी अरुण. दिशा दाखवली आहे फक्त, क्षेत्ररक्षक डीप मधून येतील तोपर्यंत त्यांना बीट करून चेंडू जातोय सीमापार चौकार.
आडीवर संघाने नाणेफेकी जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, आमंत्रित केलंय खिडकाळी संघाला फलंदाजीसाठी. अतिशय सुरेख फटका आहे, परंतु लांबी गाठता आली नाहीये आणि झेल सुटतोय, ते सोपस झेल सुटतोय सोपान याच्याकडून. हरकत नाहीये, 2 धावा कंप्लीट. मोठं लक्ष गाठण्यासाठी चेंडूला सीमेबाहेर पोहोचवणं गरजेचं आहे. प्रयत्न चालू आहेत जय मसोबा उंबरडे संघाकडून, परंतु यश प्राप्त होत नाहीये. आता मात्र लीडिंग एज आणि चांगलं ट्राय होतं, संघासाठी धावा नक्कीच वाचवतोय. जर सुटलं असतं तर चौकार येतात. चांगलं क्षेत्ररक्षण म्हणता येईल. शॉट थर्डमॅनला अण्णा पंजे याच्या बॅटमधून मोठे फटकेबाजी पाहायला मिळेल अशी आवश्यकता बाळगून आहे आपला संघ. आणि मोठा फटका येतोय आनंद याच्या बॅटमधून. षटकार. अशाच फटक्यांची आवश्यकता आहे उंबरडे संघाला. त्यासाठी त्यांना पुढे पाठवलं आहे. कुठेतरी योगेश पंजे कुठेतरी इंजर्ड होत आहेत आणि त्यामुळे पुढे येत आहेत अण्णा. पाहूया पुढचा चेंडू. पुन्हा एकदा उंचावून टोळलेला फटका, परंतु यावेळेस मिस टाइम स्ट्रोक आहे आणि अण्णा यांना परतावं लागेल. झेलबाद अण्णा पंजे. खिडकाळी संघाने सज्ज राहायचंय फलंदाजीसाठी. पवेलिनच्या बाजूला येऊन राहायचंय आपण. आणि आता मैदानामध्ये येत आहेत राजू शेठ भोईर. पाहूया राजू शेठ भोईर फलंदाजी. मग अशी एक बॉल भेटला होता, चौकार आला होता. डान्सिंग डाऊन द विकेट. मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करायचं होतं, परंतु चेंडू जातोय. क्षेत्ररक्षक आहेत तिथे पद्माकर. फक्त आणि फक्त एका धावेवर समाधान. 2 षटकाच्या समाप्तीनंतर उंबरडे संघाची धाव संख्या फक्त आणि फक्त 24. जिंकण्यासाठी भलं मोठं आव्हान होतं, त्याला सामोरे कुठेतरी जाता आलं नाही उंबरडे संघाला. पाहूया तिसरं षटक हाताळण्यासाठी कोण येते. डावखुरे गोलंदाज सोपान पाटील. विस्फोटक फलंदाजी पाहायला मिळाली फलंदाजीमधून. सोपान मॅच कुठेतरी एकतर्फी होताना पाहायला मिळती आहे. प्रेक्षकांना षटकार चौकारांची अपेक्षा आहे, त्यासाठीच प्रेक्षक आले आहेत. फिरकी गोलंदाज चकमा दिलाय फलंदाज राजू याला. निर्धाव चेंडू विसावतो यष्टीरक्षकाच्या हातात. संदीप भोईर यष्टीरक्षक एक चांगली भूमिका बजावतोय. पुन्हा एकदा चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षित आणि जाऊ दिलाय चौकार. मला वाटतं स्वतःहून जाऊन दिलं त्याने चौकार. इझी कॅच होती पद्मागडसाठी.
पुन्हा एकदा निर्धाव चेंडू. फिरकी गोलंदाज सोपान पाटील. अतिशय सुरेख गोलंदाजी. हातभर चेंडू बाहेर काढतायत गोलंदाजीमध्ये सोपान. अशा प्रकारे फलंदाजी केली तर 6 चेंडू डॉट काढण्याची क्षमता सोपान पाटील यांच्या गोलंदाजीमध्ये आहे. काय गोलंदाजी होतीये. हातभर चेंडू बाहेर निघतोय. चेंडूने टप्पा घेतल्यानंतर अतिशय सुरेख टप्पा. काय गोलंदाजी होते सोपान पाटील कडून. फलंदाज बाद होतोय राजू भोईर. ऊन तापलाय परंतु खेळ मंदावलाय. पूर्णपणे थंड झालेलं पाहायला मिळतोय खेळ. याआधी जी आतिषबाजी झाली होती धावांची, चौकार षटकारांची, ती आतिषबाजी कुठेतरी थांबलेली पाहायला मिळते उंबरडे संघाकडून. कारण गोलंदाजी जर आपण पाहिली गेली तर अतिशय सुरेख गोलंदाजी. अतिशय सुरेख गोलंदाजी होताना सोपान पाटील फक्त आणि फक्त 4 धावा खर्च केल्या. ज्या 4 धावा आल्या त्या पद्माकर यांनी स्वतःहून जाऊन दिल्या होत्या. जर तो झेल झाला असता तर विकेट मेडन ओव्हर आली असती सोपान पाटील यांची. पुढच्या गोलंदाजीसाठी आमंत्रित केले ज्ञानेश्वर याला. मागचं षटक पाहायला गेलं तर मागच्या मॅचमध्ये संदीप भोर यांनी हाताळलं होतं. चांगल्या प्रकारची गोलंदाजी होती परंतु आता ते पुढच्या गोलंदाजाला चान्स देत आहे ज्ञानेश्वर. त्यांना देखील माहिती एकतर्फी सामना जरूर आहे, आवश्यकता नाही आहे. एक नवीन टॅलेंट शोधण्याचा प्रयत्न कुठेतरी दिसतोय बेतोड्या संघाचा. तीन षटकाच्या समाप्तीनंतर उंबरडे संघाची धावसंख्या आहे 28. यापुढचा होणारा सामना वाडेकर विपक्ष खिडकाली. चांगल्या प्रकारचा चेंडू, निर्धाव चेंडूची समाप्ती होताना पंच केलाय अरुण यांनी चेंडू. क्षेत्ररक्षक आहेत. एक धाव पूर्ण. कुठल्या प्रकारची घाई गडबडी करत नाहीयेत फलंदाज. प्रथमच फलंदाजीसाठी आलेले आहेत सुरेश भंडारी. प्रॅक्टिस मॅचमध्ये चांगली फलंदाजी पाहायला मिळते सुरेश भंडारी याची. तशाच प्रकारची फलंदाजीची आवश्यकता होती परंतु मनोबल कुठेतरी खचला आहे उंबरडे संघाचं. आव्हान खूप मोठं होतं. सुरुवात केली होती परंतु पार्टनरशिप बिल्ड करता आली नाही उंबरडे संघाला. यापुढचा होणारा सामना एक बिग फाईट मॅच पाहायला मिळेल प्रेक्षकांना. मनोरंजन चांगल्या प्रकारे होईल अशी आशा व्यक्त करतो. अरुण याचा बॅटमधून येतो एक 1 बाउन्स चौकार परंतु सत्ता संपली आहे उंबरडे संघाची. फक्त फॉर्मॅलिटीज पूर्ण केल्या जातील उंबरडे संघाकडून. पाहूया एखादा षटकार आला तर प्रेक्षकांचे देखील मनोरंजन होईल. पाहूया अरुण. नाही, चांगल्या टप्प्याचा चेंडू होता. पद्माकर आहेत तिथे.
आणि अशा प्रकारे उंबरडे संघाचं अस्तित्व या स्पर्धेमधून संपतोय. कॉंग्रॅच्युलेशन बेतवडे संघ, हार्ड लक उंबरडे संघ. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट ज्याने 46 धावांची अप्रतिम वाजली खेळी केली तोच ठरतो या मॅन ऑफ द मॅचचा हिरो संदीप भोईर. या आधीची मॅच पहिली मॅच त्यामध्ये पण संदीप भोईर हा मॅन ऑफ द मॅच ठरला होता. त्या मॅचमध्ये देखील त्यांनी 36 ते 35 धावा कुठल्या होत्या. आता मात्र 46 धावांची वादळी खेळी, अतिशय विस्फोटक फलंदाजी. संदीप भोईर यांनी यायचे व्यासपीठावर, मॅन ऑफ द मॅच स्वीकारायची आहे. चला मॅन ऑफ द मॅच द्यायचे